मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मोहगाव आणि बाभळेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांना वेग आलाय। 17 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आणि 31 डिसेंबरला सांगता होणाऱ्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये अनेक पायाभूत कामे मार्गी लागल्याची माहिती मिळाली। मोहगावच्या ग्रामपंचायत अधिकारी योगिता पुंड आणि सरपंच सुरेखा टेळे यांच्या पुढाकार्याने दोन्ही गावांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी ओमकार पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले। ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा बळकट करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरणार असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान आज मोहगाव आणि बाभळेश्वर गावांमधील महिला ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली। बैठकीत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना देण्यात आली। यावेळी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत पात्र महिलांना इन्शुरन्स सर्टिफिकेटचे वितरण देखील करण्यात आले। गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहे। छोट्या गावात सुद्धा योजनांच्या मदतीने भविष्यात आणखी महत्त्वाची विकास कामे होतील असा विश्वास ग्रामविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। समृद्ध पंचायत राज अभियानामुळे मोहगाव आणि बाभळेश्वर या गावांमध्ये विकास प्रक्रियेला मोठी चालना मिळत असून ग्रामीण विकासाची नवीन दिशा या उपक्रमातून दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।